अशाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटन ग्रेव्ही आणि ही रेसिपी आपण घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच बनवणार आहोत. खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवता बनवता मी मटन लवकर शिजण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर चला बघूया. आपल्याला कुकर छान गरम करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण तळून घेतला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. मी 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त आपण परतून घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त आपण मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिक्स करून झालं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल, जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. नंतर आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता कुकर बंद करायचा आहे आणि 5 ते 6 छान शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. आता आपण वाटण बनवणार आहोत. खोबरं टाकायचं आहे आणि छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत. लालसर रंगापर्यंत खोबरं छान आपण भाजून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा पण छान आपण भाजून घेणार आहोत. वाटण करताना शक्यतो आपण तेलाचा अजिबात वापर करणार नाही. मस्त आपल्याला लालसर रंग येईपर्यंत हे छान भाजून घ्यायचं आहे. मस्त रंग आला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, अद्रक टाकायचं आहे आणि छान हे आपण भाजून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि ती सुद्धा छान आपण भाजून घेणार आहोत. मस्त आपलं वाटण भाजून झालं आहे. आता आपण ते थंड करण्यासाठी ठेवत आहोत. त्याच पॅनमध्ये मी तेल टाकणार आहे. मस्त तेल टाकायचं आहे आपल्याला. तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहोत. तेजपत्ता टाकायचा आहे, दालचिनी टाकायची आहे, मिरी टाकायची आहे आणि लवंग टाकायचं आहे. हे छान आपण परतून घेणार आहोत. खडा मसाला टाकल्यामुळे मटणाला जबरदस्त टेस्ट येते. आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेले वाटण टाकायचे आहे आणि छान आपण वाटण परतून घेणार आहोत. मस्त आपण वाटण परतून घेणार आहोत. मस्त तेल सुटलं आहे वाटणाला. आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे, 3 चमचे गरम मसाला टाकायचा आहे आणि 2 चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले सुद्धा वापरू शकता. छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिक्स करायचं आहे आपल्याला. जबरदस्त झाली आहे ग्रेव्ही. मस्त वाटण आपलं तळून झालं आहे आणि छान तेल सुद्धा सुटलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे.
शिजवून घेतलेलं मटण टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये आणि पुन्हा छान हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. मटण लवकर शिजत नसेल तर तुम्ही मटण मॅरिनेट करून ठेवा. मॅरिनेट करताना दही, व्हिनेगर, लिंबाचा रस लावा. या अम्लीय घटकाचा वापर केल्यामुळे मटण लवकर शिजण्यास मदत होते. जर तुम्हाला कुकरमध्ये मटण लावायचं नसेल तर तुम्ही मॅरिनेट करून ठेवा, त्याच्यामुळे लवकर मटण शिजण्यास मदत होते. जबरदस्त आपली ग्रेव्ही झाली आहे. ही मटण ग्रेव्ही तुम्ही तांदळाची भाकरी, नान, रोटीसोबत खा, खूप भारी लागते. आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. चव विसरणार नाही अशी ही भन्नाट रेसिपी आहे. आता आपल्याला त्याच्यात मस्त कोथिंबीर टाकायची आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.